friends, once again welcome to our channel Get Set Learn. Today we are going to see MCQs for our lesson plants. These MCQs are much more important for our upcoming CTT exam. So let's get started. Question number 1. Plants are green because of the presence of pigment called नायट्रोजन, क्लोरोफिल, ऑक्सिजन, ग्लुकोज. तर प्लांट्स हे आपल्याला ग्रीन कशामुळे आढळून येतात, तर त्यामध्ये असलेल्या क्लोरोफिल या ग्रीन पिगमेंटमुळे प्लांट्स हे आपल्याला ग्रीन असे दिसत असतात. नेक्स्ट, विच प्लांट इज ॲन एक्झाम्पल ऑफ हर्ब. खालीलपैकी कुठले प्लांट्स हे हर्ब्सचे एक्झाम्पल असणार आहे. व्हीट, मँगो, चायना रोज, नन ऑफ दिस. तर यापैकी चायना रोज हे एक्झाम्पल असणार आहे हर्ब्सचे. क्वेश्चन नंबर 3. रूट सिस्टीम विथ अ लार्ज सेंट्रल अँड डॉमिनंट रूट इज. असे रूट्स ज्यामध्ये लार्ज, सेंट्रल आणि डॉमिनंट अशी त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स असेल, असे रूट्सला आपण काय म्हणणार. तर फर्स्ट टॅपरूट, सेकंड फायब्रस रूट, थर्ड ॲडव्हेंटिशियस रूट्स, फोर्थ प्रॉप रूट. तर याचे आन्सर असेल टॅपरूट. टॅपरूट सिस्टीममध्ये आपल्याला रूट्स हे लार्ज असे दिसतील, ज्यामध्ये आपल्याला एक सेंट्रल रूट दिसेल आणि ज्याची अनदर डॉमिनंट रूट आढळून येतात, त्यांना आपण म्हणू टॅपरूट्स. नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट अबाउट डेझर्ट ओक. डेझर्ट ओक्सच्या बाबतीत असलेले करेक्ट स्टेटमेंट आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. फर्स्ट आहे, इट इज अ ट्री फाउंड इन ऑस्ट्रेलिया. सेकंड, दिस इज अ स्पेशल काइंड ऑफ ट्री विच हॅज इट्स रूट ग्रोईंग फ्रॉम इट्स ब्रांचेस. म्हणजे अशी ट्री ज्याचे रूट्स हे ब्रांचेसपासून ग्रो होतात. थर्ड, द रूट्स ऑफ दिस ट्री गो डीप इन टू द ग्राउंड टिल दे रीच वॉटर. थर्ड काय सांगतं, तर डेझर्ट ओकचे रूट्स हे जमिनीखाली खूप खोलवर पाण्याच्या शोधात जात असतात. फोर्थ, दिस ट्री स्टोअर्स वॉटर इन अ ट्रंक. लोकल पीपल यूज थिन पाईप टू ड्रिंक दिस वॉटर. तर यापैकी नक्कीच फर्स्ट असणार आहे बरोबर, कारण डेझर्ट ओक हे ऑस्ट्रेलियामध्ये मोस्ट ऑफ फाइंड होतात. त्यानंतर थर्ड, कारण आपल्याला माहिती आहे की डेझर्ट ओकचे रूट्स हे ॲक्च्युअल ट्रीच्या 3 टाइम्स जमिनीखाली वाढत गेलेले असतात. आणि फोर्थ इज ऑल्सो करेक्ट. सो आवर आन्सर विल बी फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ. तर आन्सर असणार आहे फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ. नेक्स्ट, क्लव अँड सॅफरन्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम विच पार्ट ऑफ प्लांट. क्लव म्हणजेच मसाल्यातील लवंग आणि सॅफ्रन म्हणजे केसर. हे आपल्याला प्लांट्सच्या कोणत्या पार्टपासून भेटतात, तर फ्लावर या पार्टपासून आपल्याला क्लव आणि सॅफ्रन हे भेटत असतात. नेक्स्ट, अनियन, पोटॅटो अँड जिंजर आर 1 रूट, स्टीम, ॲडव्हेंटिशियस रूट, स्केल लिव्स. तर अनियन, पोटॅटो आणि जिंजर हे कशाचे प्रकार आहेत किंवा कशाचे एक्झाम्पल्स आहेत, तर याचे आन्सर असेल स्टीम. अनियन, पोटॅटो आणि जिंजर हे स्टीमची उदाहरणं असणार आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ द रूट्स फॉर अ प्लांट. खालीलपैकी रूट्सची कोणते फंक्शन नाही आहेत, तर पाहूया. ऑप्शन, टू स्टोअर फूड, टू प्रोव्हाइड ह्युमस, to give support to the plant, to absorb the water and mineral.
तर यापैकी प्लांट्सचे कोणते फंक्शन्स, रूट ऑफ प्लांट्सचे कोणते फंक्शन्स नसणार आहेत ते पाहूया. फर्स्ट, टू स्टोअर फ्रूट, दॅट इज करेक्ट. थर्ड, टू गिव सपोर्ट टू द प्लांट्स, मुळांमुळे, प्लांट्सच्या मुळांमुळे त्यांना सपोर्ट भेटत असतो, येस. टू ऑब्झर्व द वॉटर अँड मिनरल्स, येस. आणि यामध्ये ह्युमस म्हणजे असणार आहे फंगी किंवा बुरशी. तर प्लांट्समुळे बुरशी प्रोव्हाइड होते का? नाही. तर सेकंड हे आन्सर असणार आहे रॉंग. क्वेश्चन नंबर 8, पिचर प्लांट, नेपेंथिस. तर पिचर प्लांटच्या बाबतीत काय करेक्ट आहे आपल्याला ते बघायचं आहे. पिचर प्लांट हॅज माउथ कवर्ड विथ हेअरी हुक्स. सेकंड, इट इज नॉट फाउंड इन इंडिया. Third, cleverly traps and eat frogs, insects and mice. Fourth, emits sounds to attract insects. So, तर पिचर प्लांटच्या बाबतीत कोणते वाक्य बरोबर असणार आहे? फर्स्ट पाहूया. माउथ इज कवर्ड विथ हेअरी हुक्स, ते रॉंग असणार आहे, कारण पिचर प्लांट्समध्ये एक कॅपिंग असते जी पिचर प्लांटला कवर करत असते. इट इज नॉट फाउंड इन इंडिया, हेही इनकरेक्ट असेल, कारण पिचर प्लांट हे इंडियामध्ये मेघालया इथे आपल्याला पाहण्यात येत असतात, आढळत येत असतात. क्लेवरली ट्रॅप्स अँड ईट फ्रॉग्स, इन्सेक्ट अँड माइस, येस, दिस वन इज द करेक्ट आन्सर. आणि फोर्थ ऑप्शनसुद्धा पाहूया. इमिट्स साऊंड टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स, हे सुद्धा रॉंग असणार आहे, कारण पिचर प्लांट हे स्मेल किंवा चांगली अशी स्मेल सोडत असते, ज्याच्यामुळे ते इन्सेक्ट्स हे अट्रॅक्ट होत असतात. पुढे पाहूया. पुढील क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग प्लांट डिस्पर्स्ड वाईडली. खालीलपैकी कोणत्या प्रकारातील प्लांट्स हे जास्त प्रमाणात पसरू शकतात? दोज who dispersed as spores. Second, those who dispersed as a seed. Third, those who dispersed as a fruit. आणि fourth, those dispersed from vegetative propagation. तर यापैकी असे प्लांट्स जे फ्रूट्सपासून ज्यांची बिया किंवा सीड्स हे जास्त डिस्पर्स किंवा पसरले जातात, कुठल्याही प्लांटचे असो. क्वेश्चन नंबर 10, नेम द बायोपेस्टिसाइड्स प्रोड्युसिंग ट्री इज. बायोपेस्टिसाइड्स, नीम, देवदार, चीर, ओक. तर याचे आन्सर असणार आहे नीम. आपल्या घरातीलच उदाहरण पाहून घ्या. आपण वर्षभराचा गहू भरून ठेवण्यासाठी आपण त्यात निंबाचा पाला हा टाकत असतो. तर नीम इज बायोपेस्टिसाइड्स प्रोड्युसिंग ट्री, ज्याचा आपण पेस्टिसाइड्स म्हणून वापर करतो. क्वेश्चन नंबर 11, द प्लांट विच टेक्स द सपोर्ट ऑफ नेबरिंग स्ट्रक्चर्स अँड क्लाइम्स अप. असे प्लांट्स जे नेबरिंग स्ट्रक्चर्स सोबत असलेल्या कुठल्याही गोष्टीचा किंवा एखादी हुक म्हणा, काठी म्हणा, किंवा एक जवळ असलेलं झाड किंवा प्लांट्सचे स्टीम असतील त्यांना क्लाइंब अप होतात, तर त्यांना आपण म्हणणार क्लाइंबर. क्वेश्चन नंबर 12, व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट्स. प्लांट्सचे इम्पॉर्टन्स काय असणार आहे? फर्स्ट, टू प्रोव्हाइड ऑल डिझायर्ड न्यूट्रियंट्स. सेकंड, provide material and medicinal use. Third, provide CO2 to animals who breathe. तर यापैकी फर्स्ट बरोबर असणार आहे, कारण प्लांट्सपासून आपल्याला न्यूट्रियंट्स भेटत असतात. सेकंड, टू प्रोव्हाइड मटेरियल फॉर मेडिसिनल यूज. येस, दिस वन इज ऑल्सो करेक्ट. पण थर्ड पाहूया. प्रोव्हाइड CO2 टू ॲनिमल्स टू हू ब्रीथ. तर ऑब्वियसली ॲनिमल्स जे ब्रीथ करतात ते सर्वच ऑक्सिजन हे इन करत असतात, आतमध्ये घेत असतात आणि CO2 बाहेर टाकत असतात. तर थर्ड ऑप्शन हे
इनकरेक्ट आहे, म्हणून आपले आन्सर असणार आहे फर्स्ट 1 and 2 आर करेक्ट. त्यापुढे क्वेश्चन नंबर 13. व्हॉट आर द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲडव्हेंटिशियस रूट्स. ॲडव्हेंटिशियस रूट्सचे मेन वैशिष्ट्य काय असणार आहे. 1 लार्ज अँड सेंट्रल रूट, सेकंड सेंट्रल डॉमिनेटिंग रूट, थर्ड थिन मॉडरेटली ब्रांचेस, फोर्थ ऑल ऑफ द अबव. तर यापैकी ॲडव्हेंटिशियस रूट्सची कॅरेक्टरिस्टिक्स सांगायची झाली तर थिन मॉडरेटली ब्रांचेस हे असणार आहे याचे आन्सर. 14th, सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट अबाउट photosynthesis. First, this process takes place in leaves of plants. Second, chlorophyll absorbs the sun's energy. Third, water and carbon dioxides are used to form glucose or food for plants. तर यापैकी करेक्ट आन्सर असणार आहे ऑल ऑफ दी अबव. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, फोटोसिंथेसिस ही प्रोसेस आपल्याला प्लांट्सच्या लिव्समध्ये होताना दिसत असते, कारण प्लांट्सच्या लिव्समध्ये असलेले स्मॉल पार्टिकल्स ज्यांना आपण स्टोमॅटा म्हणतो त्यामध्ये फोटोसिंथेसिस ही प्रोसेस त्याद्वारे फोटोसिंथेसिस ही प्रोसेस होत असते. त्यानंतर क्लोरोफिल ऑब्झॉर्ब सन्स एनर्जी. येस, कारण फोटोसिंथेसिस प्रोसेसला सूर्याचा प्रकाश हा सर्वात महत्त्वाचा असतो आणि त्याचबरोबर वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड हे सुद्धा यूज होत असतात आणि त्यापासून आपल्याला ग्लुकोज हे मिळत असते. तर आन्सर ऑल ऑफ दी अबव आर करेक्ट. यापुढे पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 15. इनसाइड द पेटल्स इन द मिडल ऑफ द फ्लावर वी फाइंड थिन पावडरी स्ट्रक्चर कॉल्ड. तर पेटल्सच्या मध्ये, फुलांच्या पाकळ्यांच्या मध्ये, फ्लावरच्या पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला एक पावडरी स्ट्रक्चरसारखं एक ऑर्गॅनिझम म्हणा किंवा एक फुलांचा पार्ट दिसत असतो. त्याला आपण काय म्हणणार, तर त्याला आपण म्हणू पोलेन. सो विद्यार्थी मित्रांनो, दिस इज our video. Like, share and subscribe my channel Get Set Learn, and for more details contact me at my id manthan.academy@gmail.com. Also follow my channel Get Set Learn. Thank you for watching.